यानंतर बातमी नागपूरमधून आहे। नागपुरात आजपासून प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या 52 तासांच्या स्वयंपाकाच्या विक्रमाला सुरुवात होतीये। सलग पुढचे 3 दिवस ते स्वयंपाक करणार आहेत। यावेळी 1000 पेक्षा जास्त शाकाहारी पदार्थ बनवून ते विश्वविक्रम करणार आहेत। मैत्री परिवारातर्फे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स या ठिकाणी या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। याआधी 40 तास सलग स्वयंपाक करण्याचा विक्रम अमेरिकेतील पेरी यांच्या नावावर आहे। तो मोडून काढण्याचं आव्हान आता शेफ विष्णू मनोहर यांच्या समोर असणार आहे। महाराष्ट्रातील प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर एका आगळ्या वेगळ्या विक्रमासाठी वाटचाल करत आहेत। नागपुरात त्यांनी सलग 52 तास कुकिंग करून एक नवीन विश्वविक्रम तयार करण्याचा जी तयारी आहे ती सुरू केलेली आहे। या 52 तासांमध्ये 1001 पेक्षा जास्त वेगवेगळ्या जे डिशेस आहेत ते बनवणार आहे। या सर्व डिशेस जे आहेत ते शाकाहारी राहणार आहे। या ठिकाणी या विश्वविक्रमाच्या संपूर्ण प्रयत्नासंदर्भात त्यांच्यासोबत जे मैत्री परिवार त्यांना साथ देत आहे, आपण त्यांच्यासोबत बोलूया। सर, विश्वविक्रम कसा असणार आहे, काय काय त्याच्यामध्ये तुम्ही ठरवलेलं आहे आणि पुढचे 3 दिवस काय काय होणार आहे? महाराष्ट्रातला सुप्रसिद्ध शेफ श्री विष्णू मनोहर आता जागतिक विक्रमाकडे निघालेला आहे। आत्तापर्यंत देशातला जगातला रेकॉर्ड केवळ 40 तासांचा आहे। अमेरिकेतला पेरी म्हणून ज्यांनी हा रेकॉर्ड 40 तास केला, या क्षेत्रातला भारतातला पहिला माणूस विष्णू मनोहर ठरणार आहे की जो 52 तासाचा जागतिक विश्वविक्रम करणार आहे। किती मिनिटांचा त्यांना विश्रांती घेण्याची परवानगी आहे आणि काय काय 52 तासामध्ये काळजी घेतली जाणार आहे आणि त्यांच्या आरोग्याबद्दल काळजी कशी घेतली जाणार आहे? गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या नियमानुसार दर तासाला 5 मिनिटाचा ब्रेक घेता येतो, परंतु जो विक्रम करणार आहे तो ठरवू शकतो की मी किती तासानंतर ब्रेक घ्यावा। विष्णूने सध्या तरी ठरवलं की पहिले 4 तास सलग तो हे काम करणार आणि याच्यानंतर त्याला 20 मिनिटाचा ब्रेक मिळणार। या 20 मिनिटाच्या ब्रेकमध्ये आमचे डॉक्टर पिनाक दंदे, डॉक्टर रश्मी देशकर आणि त्यांची चमू त्यांच्यासोबत आहे। या चमूच्या माध्यमातून त्याच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेतली जाणार आहे। या 52 तासामध्ये विष्णूजी स्वतः आहार केव्हा घेणार? असा की हा जो ब्रेक आहे, या ब्रेकच्या कालावधीमध्ये आणि जेव्हा तो प्रत्यक्ष कुकिंग करतो, ह्या कुकिंग करताना मध्ये लिक्विड तो काय घेतो आहे, पाणी पिण्याची गरज आहे म्हणून पाणी पिल, नारळ पाणी असेल अशा प्रकारचा, किंवा तो हार्ड फूड किंवा ज्याला म्हणतात सॉलिड फूड तो या वेळात कुठेही घेणार नाही। ज्यावेळेला ब्रेक असेल त्यावेळेला अशाच प्रकारच्या अगदी ज्याला ऊर्जावर्धन करणाऱ्या वस्तू तो त्या ठिकाणी सेवन करेल। पुढील 52 तास या ठिकाणी अशा पद्धतीने विष्णू मनोहर वेगवेगळे रुचकर पदार्थ बनवून विश्वविक्रम बनवणार आहे। कॅमेरामॅन वेंकटेश नायडूसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर।